आणि गेलाय चौकारच्या दिशेने पहिल्या चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शेंबोणे संघाकडून आणि त्यात मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले पारवणे संघाला आणि संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा घेण्यात यश विश्वासला. पुढील चेंडू तानाजीचा आणि सुंदर टोलवलाय चेंडू. क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला परंतु हा आउटफील्ड तितकीशी फास्ट नसल्यामुळे 2 धावा घेण्यात मात्र यश मिळाले विश्वासला. सुंदर होता टोलवलेला आणि त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळाले विश्वासला. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली 4. पुन्हा एकदा सुंदर टोलवलं आणि तितकी सुंदर कॅच पाहायला मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि विश्वासला स्वस्तात माघारी पाठवलंय. तिसऱ्या बॉल मध्ये विश्वासचा विकेट गेलाय. मोठा धक्का म्हणावा लागेल पारवणे संघाला आणि विश्वास यांची जागा घेण्यासाठी मैदानात अनिकेत माने हजर. SCA चे अध्यक्ष अनिकेत माने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2-2 धावा घेण्यात यश मिळालं परंतु तिसऱ्या चेंडूत झेलबाद झालेत विश्वास आणि स्वस्तात माघारी पाठवले त्यांना. सुंदर फलंदाज होते विश्वास. पुढील चेंडू अनिकेतला बघूया. आणि हा टोलवलाय गॅप मध्ये आणि गेलाय पहिला चौकार. अनिकेत आले आणि पहिल्याच बॉलला चौकार टोलवलाय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते अनिकेत यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती चौकार टोलवलाय. विकेटचा जो काय प्रेशर होता तो मात्र इथे दिसत नाही. पहिल्याच बॉल पहिलाच चौकार अनिकेतच्या माध्यमातून. पुढील चेंडू तानाजीचा आणि हा देखील गॅप मध्ये परंतु नाही 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 इथे मिस घाई झाली आणि या घाईमध्ये गेलाय धावबाद. अनिकेत यांनी पहिल्या बॉलला चौकार टोलवला होता परंतु दुसऱ्याच बॉल मध्ये धावबाद झालेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो जरासा चुकला होता परंतु विकेट किपरने मात्र इथे सुंदर हाताळला आणि अनिकेत यांचा विकेट. चौकार मिळालाय सिद्धार्थला देखील पहिल्याच बॉल मध्ये पहिला चौकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. पारवणे संघ एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. सुंदर षटक पाहायला मिळालं. पहिले 5 बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये मात्र एक चौकार गेला. पुढील गोलंदाज शुभम. स्ट्राइक वर आहेत अक्षय. बॉलिंग करणार शुभम. बघूया पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि फील्ड आता खुली झाले.
पहिल्या षटकात 12 धावा घेण्यात यश आले. शुभम काय करतायत बघूया. शॉर्ट पिच बॉल आणि एज लागले आणि हा विकेट. शुभम आला पहिल्याच बॉलला पहिलाच विकेट घेतलाय आणि अक्षयला देखील माघारी पाठवलंय. हॅलो, थँक्यू डीजे. नवीन बॅट्समॅन अक्षय मैदानात, सॉरी सुनील, आणि पहिल्या चेंडू 1 रन घेण्यात यश मिळाले सुनीलला. शुभमच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानात. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय, त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडं इकडे तिकडे करताना दिसत आहेत शेंबवणे संघ. सिद्धा स्ट्राईक वर आणि हा कट केलाय. 1 रन घेण्यात यश मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न, सुंदर थ्रो पाहायला मिळतो आणि या दरम्यान दुसरी रन देखील पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाले 15. पुढील चेंडू शुभमचा सिद्धार्थ साठी. हा देखील कट आणि सुंदर कॅच पाहायला मिळते. काय कॅच घेतलंय, व्हॉट अ कॅच दाईज. नवीन बॅट्समन अमर मैदानात हजर. शेवटचा चेंडू शुभमचा. या ओव्हरीमध्ये 3 विकेट घेतले शुभमनी आणि अजून एक विकेट घेतोय का बघायला लागेल. आणि हा लेग साइडला टोलवलाय, गेलाय. 1 रन घेण्यात यश. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, सुंदर थ्रो देखील आहे, परंतु त्या दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळाले पारिवणे संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. इशारा नोचा. पहिला चेंडू नो बॉल आणि नोला
फ्री हिट आहे. पहिला चेंडू नो बॉल भीमरावचा आणि आता हा फ्री हिटचा बॉल आहे. बघूया काय करतोय. आणि पंचांचा इशारा वाईट, अजून देखील फ्री हिट राहणार आहे. हा वाईट बॉल. फ्री हिटचा फायदा सुनील घेतोय काय बघायला लागेल इथे. एक नो बॉल, एक फ्री हिट आणि वाईड. डॉट बॉल. फ्री हिटचा फायदा घेता आला नाही सुनीलला आणि हा एक डॉट बॉल. भीमराव तिसरा षटक घेऊन आलाय शेंबवणे संघाकडून. आणि टोलवण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉलरच्या हातामध्येच. आणि या दरम्यान कोणतीच रन घेता आली नाही. 2 बॉल डॉट गेलेत. पुढील चेंडू भीमरावचा. आणि हा पंचांचा वाईटचा इशारा. या षटकात आपण जर का पाहायला मिळालं तर 2 बॉल डॉट गेलेत, परंतु वाईड, नो आणि वाईड अशा 3 धावा आलेत. यष्टीरक्षकाकडून मात्र बॅट्समनला हलू देता येत नाही. आणि हा देखील वाईटचा इशारा आणि इकडे मिसफील्ड झाले आणि चौकार. वाईट प्लस 4 धावा मिळालेत. वाईट प्लस 4 धावा. या ओव्हरमध्ये बॅटनं कमी आणि वाईड आणि नोने जास्त धावा आलेत. आताच्या 5 धावा. संघाच्या धावसंख्येत 5 ने भर आणि संघाची धावसंख्या झाली 25. शेंबवणे संघाचं दुसरं षटक शुभमने मात्र सुंदररित्या हाताळलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये त्याच षटकातल्या धावा भरून काढण्यात यश मिळाले शेंबवणे संघाला. आणि हा टोलवलाय. पहिली रन घेण्यात यश, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही. एकने धावसंख्येत भर. 27 धावा धाव फलकावरती झालेत. पुढील चेंडू भीमरावचा आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये टोलवलाय. एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावचा प्रयत्न. सुंदर थ्रो पाहायला मिळतोय. आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. त्या दरम्यान मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले शेंबवणे संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. एकोणतीस धावा धाव फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा टोलवलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 1 धाव मिळाले. आणखी एक धावेची भर. संघाची धावसंख्या 30. 1-1, 2-2 ने धाव फलक पुढे निघालाय. चौकार षटकार आले नाहीत तरी चालेल, परंतु 1-1, 2-2 च्या धावा आपल्याला समजत नाहीत. धाव फलक देखील 30 वर जाऊन पोहोचलाय. आणि हा टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालाय. आणि त्या दरम्यान मात्र 1 रन पूर्ण आणि ते थ्रो तितकासा चांगला नाही आणि त्या दरम्यान आणखी 1 रन पूर्ण. 2 रन घेण्यात यश. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 32.
सामना करेल अमर आणि पहिला चेंडू वाईड. पंचांचा वाईडचा इशारा. संघाच्या धावसंख्येत आणखी एक भर. संघाची धावसंख्या झाली 33. नवीन शेवटचं क्षेत्ररक्षण घेऊन आलाय सुहास. फलंदाजीसाठी आहे अमर. बघूया. आणि हा हवेत उडवलाय. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच. आणखी एक विकेट गेलाय पारुणे संघाचा. आता स्ट्राईकवर आहेत सुनील आणि चेंडू टाकणार सुहास. एक षटकारची अपेक्षा आहे आणि सुंदर यॉर्कर पाहायला मिळाला आणि विकेट. परंतु अयशस्वी आणि संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली 35. सात विकेट घालवलेत पारुणे संघाने आणि सुंदर टोलवलाय. हवेत तर लय गेलाय. खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर कॅच पाहायला मिळाले दिनेशच्या माध्यमातून आणि आणखी एक विकेट पारुणे संघाचा. 8वा विकेट गेला इथे पारुणे संघाचा. नवीन बॅट्समन मैदानात प्रकाश. संघाला षटकाराची अपेक्षा आहे आणि प्रकाशने टोलवलाय. पहिली धाव तर जोरात आणि मिसफील्ड आणि चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर आणि संघाची धावसंख्या झाले 39 धावा झालेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेत आणि 40 टार्गेट आहे. शेंबोरे संघाला टार्गेट कंपल्सरी आहे. 4 ओव्हर 40 धावांची गरज. पारुणे संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
4 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता आणि त्याचा पाठलाग करताना शेंबवणे संघ मैदानात हजर. स्ट्राईकला आहेत दिनेश आणि पहिला चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि गेलाय आणि मिळालाय चौकार मिळालाय. पहिल्या चेंडूत पहिला चौकार. शेंबवणे संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. 40 धावाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूस पहिला चौकार आलाय. गोलंदाजीसाठी आहे अमर. पहिल्या चेंडूत दिनेशने टोलवलाय चौकार. दुसरा चेंडू बघूया आणि हा एज लागण थोडक्यात वाचलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय दिनेश अमरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार खाला म्हणून काय झालं. मी देखील कमबॅक करून देऊ शकतो दाखवून दिलंय अमरने. पुढील चेंडू अमरचा. रनअप पाहायला गेलं तर 38 सर्कल पासून त्याचा रनअप आहे अमरचा आणि हा देखील डॉट बॉल. जोरदार अपील होते परंतु पंचांनी अपील फेटाळले. पहिल्या बॉलला चौकार गेल्यानंतर नंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते अमरच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचा नजराणा अमरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अमरचा दिनेशसाठी. आणि हा टोलवलाय. पहिली रन घेण्यात यश मिळाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला शेंबवणे संघाकडून आणि 2 धावा घेण्यात यश मिळाले शेंबवणे संघाला. संघाच्या धाव संख्येत 2 ने भर. संघाची धाव संख्या झाली 6. 4 चेंडू 6 धावा झालेत. पुढील चेंडू अमरचा दिनेशसाठी. आणि सुंदर टोलवला आहे. त्या दिशेने एक प्लेयर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच रन एवढ्या लांब बॉल जाऊ सुद्धा एकच रन दिले. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पारवणे संघाकडून. बॉल थोडासा फिरला होता परंतु सावरलाय आणि त्या दरम्यान मात्र एकच धाव मिळाले. संघाच्या धाव संख्येत 1 ने भर. संघाची धाव संख्या झाली 7. पुढील चेंडू अमरचा आणि आता स्ट्राइक वर आहेत गणेश आणि टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु मिस हिट झालाय आणि ओव्हर समाप्त झाले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 7. पहिल्याच चेंडू चौकार आला होता परंतु त्यानंतर मात्र अमरने सुंदर कमबॅक करून दिलाय पारवणे संघाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 7. पुढील सामन्याचा टॉस पार पडला इथे आणि गेवडे पाटीलवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग घेतले त्यांनी आणि पांढरेपाणी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पुढील गोलंदाज विश्वास मैदानात हजर. विश्वासचा सामना करणार आहे दिनेश. पारवणे संघ अतिरिक्त वेळ घेत आहे. लवकरात लवकर मॅच संपवायची आपल्याला. 16 मिनिटाचा अवधी आहे तुमच्यासाठी फक्त. विश्वास आणि पहिला चेंडू ना बॅट्समनला कळला ना विकेट किपरला कळला आणि त्या दरम्यान गेलाय बॉल सीमारेषा पार. मिळालाय चौकार. संघाच्या धाव संख्येत 4 ने भर.
बॉलरची यामध्ये काहीच चुकी नव्हती, परंतु विकेट किपरला देखील हा बॉल समजला नाही आणि मिस झाला आणि गेला चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली 11. पहिल्या चेंडूत 11 धावा मिळाल्या, 4 धावा मिळालेत. आणि हा देखील कट केलाय. तिकडे कोणताच प्लेयर नाही. गॅप मध्ये बॉल. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. दिनेशने पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉल मध्ये चौकार मारला होता आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉल मध्ये म्हणजे सलग 2 चौकार मारलेत आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय दिनेश. 40 धावांचा पाठलाग करताना शेंबवणे संघ दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र पुढे निघालाय. 2 बॉल 2 चौकार मारलेत दिनेशने. पुढील चेंडू विश्वासचा. बघूया विश्वास कमबॅक करतोय का. आणि हा देखील टोलवण्याचा प्रयत्न, परंतु काहीच कळणार नाही बॉलरला आणि इथे विकेट किपरने देखील कोणतीच चूक केली नाही आणि हा डॉट बॉल गेलाय. कमबॅक पाहायला मिळतोय विश्वासकडून. पारिवणे संघाला विश्वासकडून विश्वास आहे. बघूया त्या विश्वासाला जागतोय का विश्वास. आणि हा टोलवलाय, गॅप मध्ये टोलवलाय. आणखीन एक चौकार मिळालाय. दिनेश मात्र इथं ऐकत नाही. तिसरा चौकार या ओव्हर मधला. संघाच्या धावसंख्येत आणखी 4 धावांनी भर. संघाची धावसंख्या झाले 19. दुसरी ओव्हर मात्र इथे महागडी पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत आणि त्यामध्ये मात्र 3 चौकार आलेत. क्षेत्ररक्षण मध्ये अदलाबदल पाहायला मिळते. दिनेशने ते करण्यासाठी भाग पाडले पारिवणे संघाला. कुठेतरी कमबॅकची गरज आहे. 19 धावा धाव फलकावरती लागलेत आणि पुन्हा एक टोलवलाय, परंतु तिथे मात्र फील्ड सजवले आणि फील्ड सजवून विकेट घेतलाय. सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय विश्वासच्या माध्यमातून. जिथे प्लेयर लावला त्याच्याच बराबर हातात बॉल गेलाय आणि सुंदर कॅच देखील पाहायला मिळते. आणि पहिला झटका शेंबवणे संघाला दिनेशच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन मैदानात हजर भीमराव. सुंदर फलंदाजी केले दिनेश याने. आता तशीच फलंदाजी भीमरावला देखील करावी लागेल. शेवटचा चेंडू या षटकातला. 19 धावा धाव फलकावरती लागलेत आणि हा देखील बॉल समजला नाही बॅट्समनला आणि विकेट किपरने देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि बॉल अडवलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 19 आणि 2 ओव्हर मध्ये 21 धावांची गरज शेंबवणे संघाला. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज पारिवणे संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय अनिकेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 19. 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता आहे शेंबवणे संघाला. सामना स्पीडअप करायचा आहे. खूप वेळ घेतला आहे या सामन्यामध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे अंपायर. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू अनिकेतचा. स्ट्राईकवर आहेत गणेश आणि पटकावलाय जमिनीच्या दिशेने बॉल. जमिनीत जातोय. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाही तर मग मिळणारच नाही. या दरम्यान 1 धाव मिळाले. काहीसा दबाव पाहायला मिळतोय शेंबवणे संघावरती. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 20 झाले. पहिला चेंडू 1 धाव मिळाले.
आणि हा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा वाईटचा इशारा आणि आणखीन एक धाव मिळाले. अतिरिक्त धाव पाहायला मिळेल इथे. वाईटचा इशारा दिलाय अंपायर्स. संघाच्या धाव संख्येत 1 ने भर 21 धावा धाव फलकावर. आणि हा टोलवण्याचा प्रयत्न, वन बाउन्स चौकार, सीमा पार चौकार. शॉर्ट बॉल दिला होता आणि कोणी मारेल असा बॉल होता आणि वन बाउन्स चौकार गेलाय. संघाच्या धाव संख्येत 4 ने भर. भीमरावने वन बाउन्स चौकार मारलाय आणि 4 धावांची भर घालून दिली आपल्या संघासाठी. पंचवीस धावा धाव फलकावर लागलेत. पुढील चेंडू अनिकेतचा भीमराव साठी. आणि हा देखील टोलण्याचा प्रयत्न होता. स्लोअर बॉल. एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव देखील घेण्यात यश. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा घेण्यात यश मिळाले. गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान नोचा इशारा पंचांचा. 6 प्लेयर बाहेर होते आणि इथे नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी आणि हा फ्रीडचा. पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. आताच्या 4 धावा. संघाच्या धाव संख्येत 4 ने भर 29 धावा धाव फलकावरती लागलेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी गडबड पाहायला मिळाली. 6-5चं समीकरण दिसलं नाही आणि पंचाने ते ओळखलं आणि नोचा इशारा दिला. आणि हा पुढील चेंडू फ्रीड. बघूया गणेश फायदा घेतोय काय आणि टोलवला. 1 धाव घेण्यात यश, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे धावबादची संधी आणि हा धावबाद दिलाय. फ्रीड असली तरी धावबाद लीगल आहे, त्यामुळे भीमरावला माघारी परतावं लागतं इथे. या दरम्यान 1 धाव संघाच्या धाव संख्येत 1 ने भर. 30 धावा धाव फलकावरती लागलेत. फ्रीडचा चेंडू होता, परंतु धावबादच्या स्वरूपात भीमरावला मात्र माघारी परतावं लागते. हा मोठा झटका मानावा लागेल की नाही हे पुढचा येणारा वेळ सांगेल. गणेश माघारी परतलाय. नवीन फलंदाज वैभव आणि हवेत बॉल आहे. कॅचिंगची संधी आणि हा देखील एक विकेट. आता मात्र भीमराव गेलाय. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. चेंबोने संघाला मोठे मोठे धक्के बसत आहेत आणि इथून पारवणे संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 विकेट गेलेत. या ओव्हर मध्ये मात्र सगळं पाहायला मिळते आपल्याला. नो वाईड विकेट चौकार. पुढील बॅट्समन मैदानात हजर सुहास. आठ चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय मैदानामध्ये. एकदा पारवणे संघाकडे एकदा शेंबवणे संघाकडे, दोन्ही संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. आणि हा पंचांचा जोरदार अपील होती, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळले. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते अनिकेत यांच्या माध्यमातून. कमबॅक पाहायला मिळते पारवणे संघाकडून. सामना कोणत्या दिशेला जाईल सांगता येत नाही. दोन्ही संघ तितकेच तोलामोलाचे. एकदा ह्या संघाचा पारडा जड, एकदा त्या संघाचा पारडा जड. पारवणे आणि शेंबवणे बाजूबाजूचे संघ आणि सामना देखील तेवढाच अतिटरीचा. सुंदर टोलवला. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो चांगला होता, परंतु त्या दरम्यान मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले शेंबवणे संघाला. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 32-32.
आणि 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता. कोण असा फलंदाज किंवा कोण असा गोलंदाज आहे की तो आपल्या संघाला या सामन्यात मॅच विनिंग पारी मिळवून देईल. 6 चेंडू 8 धावांची गरज. पारिवणे संघाकडून बॉलिंगसाठी आणि 6 बॉलमध्ये 8 धावा डिपेंड करण्यासाठी आलेले आहेत महेंद्र आणि त्याचा सामना करणार आहे वैभव. आता ह्या महेंद्रच्या हातात आहे पारिवण्याचा विजय. बघूया महेंद्र देतोय का मिळून पारिवण्याला विजय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणि टोलण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू मिस झालाय. आता मात्र दबावाचं वातावरण पाहायला मिळतंय मैदानात. 5 चेंडू 8 धावांचं लक्ष आहे इथे. धावा कंपल्सरी चेस आहे. 40 धावांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडू डॉट काढलाय. थोडासा कॉन्फिडन्स मिळालाय महेंद्रसाठी. पुढील चेंडू महेंद्रचा आणि हा टोलवलाय जमिनीला घासून बॉल. 1 धाव मिळत यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो तितकासा चांगला नव्हता आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा घेण्यात यश मिळाले वैभवला. आणि 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. सुंदर सामना पाहायला मिळतोय. अतिटटीचा सामना आहे. कोण जिंकेल अजूनही सांगता येत नाही. 4 चेंडू 6 धावा. एकदा पारिवणे एकदा शेंबवणे, दोन्ही संघ तितकेच तोलामोलाचे. आणि हा देखील टोलण्याचा प्रयत्न. यश लागले. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर थ्रो परंतु पंचांचा निर्णय इथे पाहायला मिळेल आणि नॉट आउट इशारा पंचांचा. म्हणजेच 2 धावा घेण्यात यश शेंबवणे संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. 36 धावा धावफलकावरती लागलेत. आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 4 धावा. तीन बॉल 4 धावांची आवश्यकता. बघूया कमबॅक करताना पाहायला मिळतोय का पारिवणे संघाकडून. आणि हा पंचांनी निर्णय द्यायचा आहे. नो ऍक्शन. त्यामुळे इथे कोणतीही रन मिळणार नाही. क्रिकेटचा नियम आहे. ऍक्शन केली तरच रन आहेत आणि इथे कोणतीही ऍक्शन नव्हती त्यामुळे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक पाहायला मिळते. आता मात्र समीकरण कुठेतरी 2 चेंडू आणि 4 धावांचं येऊन पोचले. 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस धावा वैभवच्या खांद्यावर. शेंबवणे संघाची जबाबदारी आणि हा देखील एज लागलाय. इथे देखील 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यश मिळाले. आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. आणि हा सामना कुठे येऊन बघा, कुठे येऊन पोहोचलाय बघा. 1 चेंडू 2 धावा. सामना पाहायला मिळावा तर असा कंपल्सरी चेस धावा आहेत. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे आणि वैभवच्या खांद्यावर जबाबदारी आहे. विजय आहे शेंबवणे संघाचा. पुढचा राऊंड त्याच्या खांद्यावर आहे. तसेच अमर महेंद्रच्या खांद्यावर त्यांच्या पारिवणे संघाचा विजय आहे. दिल की धडकने तेज हो गई इधर. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. आणि सामना पाहायला मिळावा तर असा कुठे होता सामना. कधीच असं वाटलं नाही की एका संघाचा पगडा भर वरती आहे. आणि हा फुलटा चेंडू
क्षेत्ररक्षण खाली आणि कॅच सुटले. काय पाहायला मिळतंय इथे शेंबवणे संघाचं जीवदान म्हणायला पाहायला मिळतंय आणि इथे मोठी चूक झाली पारवणे संघाकडून आणि सामना गमावलाय. त्यांनी हातात आलेला सामना गमावलाय पारवणे संघाने आणि अभिनंदन शेंबवणे संघाचं. विजयी संघांचं अभिनंदन. हातामध्ये कॅच होती, मिसफील्ड झाली आणि दुर्दैव पाहायला मिळेल पारवणे संघाचं.